दहशतवाद्यांना कठोरात कठोर आणि त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना ठणकावलं. उधमपूरमधील बसंतगड भागात दहशतवाद विरोधी कारवाई सुरू. कारवाई दरम्यान एक भारतीय जवान शहीद. संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, दुश्मनांशी दोन हात करण्याची तयारी असल्यास आमचा पाठिंबा. संजय राऊतांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांसाठी 20 लाखांचं बक्षीस जाहीर. काश्मीर पोलिसांची घोषणा. तर दहशतवाद्यांपैकी 2 जण पाकिस्तानी आणि 2 स्थानिक नागरिक असल्याची माहिती. गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी. आयसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी. तर पोलिसांकडून तपास सुरू. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.